मी अमोल, नाव बदललेले. माझे वय 47. कोल्हापूर जिल्ह्यातील एका तालुक्यात माझं साधं शांत आयुष्य चाललं होतं. 2 मुली, माझी पत्नी आणि छोटं सुखी कुटुंब, एवढंच माझं जग होतं. मी एक साधा माणूस आहे. कधी मोठमोठ्या अपेक्षा नाहीत, मोठ्या देणग्याही नाहीत, पण मन मात्र समाधानी. पण माझ्या आयुष्यात त्या दिवशी अचानक एक अशी व्यक्ती येईल जी मला मानसिक, भावनिक आणि शारीरिकरित्या हादरवून टाकेल हे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. 7 नोव्हेंबर 2024चा तो दिवस. मी, माझं कुटुंब आणि आमचे काही मित्र तुळजापूरला देवदर्शनासाठी गेलो होतो. तिथेच माझी पहिली ओळख झाली प्रियंकाशी. ती बोलणारी, हसणारी, सगळ्यांत मिसळणारी सुशक्तीत स्त्री दिसत होती. आम्हाला तर सुरुवातीला तिच्या बोलण्यात काही विचित्र वाटलंच नाही. थोड्या वेळातच ती माझ्या पत्नीशीही अगदी आपलेपणाने बोलू लागली. मी तुम्हा सगळ्यांना भाऊ बहीण मानते म्हणू लागली. अमोल भाऊ, यापुढे तुमची प्रत्येक अडचण माझी, असंही ती म्हणाली. शिवाय ती स्वतःला हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारी एक नामांकित वकील म्हणत होती. मोठ्या लोकांच्या ओळखी, मंत्रालयातील संपर्क, नोकरी मिळवून देणं, हे सगळं ती आमच्यासोबत बोलून गेली. माझ्या साध्या कुटुंबाला हे सगळं नवीन होतं. आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला. आता तुळजापूरहून परत आल्यानंतरही ती माझ्या पत्नीला फोन करत राहिली. अचानक काही दिवसांनंतर तिचा फोन आला. माझ्या कामानिमित्त मी कोल्हापुरात आले आहे. तुमच्या घरी येऊन जाते. चांगली मैत्रीण झाली होती म्हणून बायको तिला हो म्हणाली. अखेरीस ती थेट आमच्याच घरी येऊन राहिली. पहिल्याच दिवशी तिने मला सांगितलं, आता मी तुला भाऊच मानते. भावाच्या नात्यानं मी तुझ्या कुटुंबासाठी काहीही करीन. तुझ्या मुलांना नोकरीला लावेल. त्या शब्दावर माझी पत्नीही खुश झाली. आम्हालाही वाटलं चांगली मैत्रीण मिळाली. पण खरं तर हे सगळं फक्त बाहेरून दिसणारं पातळ आवरण होतं, हे मला पुढे जाणवणार होतंच. दुसऱ्याच दिवशी ती कलावती मंदिर, बेळगाव येथे जायची. मला विनंती करू लागली. मी तिला दुचाकीवरून तिकडे नेत होतो. प्रवासात अचानकच तिचा सूर बदलला. खरं सांगू का अमोल, तू माझा भाऊ नाही, आता बेस्ट फ्रेंड आहेस. तुझ्या आयुष्यात मी कायम उभं राहीन, असं म्हणत ती जवळीक साधू लागली. तिची अशी ही वागणूक मला एकदम धक्कादायक होती. मी लगेचच हात झटकला आणि तिला स्पष्ट सांगितलं, हे मला चालणार नाही. मी त्यातील पुरुष नाही. तू पुन्हा आमच्या घरी गावी येऊ नकोस. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा राग मला दिसला, पण तेव्हा वाटलं की ती शांत होईल. पण मीच चुकीचा होतो, कारण इतकं होऊन देखील 2 दिवस ती आमच्याच घरी राहिली. एके सकाळी मी कामावर गेलो असताना तिने मला फोन करून पैसे मागितले, पण मी पैसे द्यायला नकार दिल्यावर तिने माझ्या भावाकडून 2000 रुपये मागून घेतले. आता तिच्या वागणुकीत काहीतरी बरोबर नाही हे मला जाणवत होतं, पण खरी वादळं तर अजून बाकीच होती. तिसऱ्या दिवशी मला पुण्याला जायचं आहे ती म्हणाली. बायकोने मला तिला बस स्टॉपवर सोडायला सांगितलं. मी तिला चंदगड बस स्टँडवर सोडायला गेलो. तिथे तिने अचानकच म्हटले, मला वॉशरूमला जायचं आहे. मी असं उघड्यावर वॉशरूमला जात नाही. मला लॉजच्या रूममध्ये जायचं आहे. एक माणुसकी म्हणून मी निरागसपणे तिला लॉज दाखवली. क्षणातच ती मला आत बोलवू लागली. तू पण आत ये ना. मी मोठी वकील आहे, तुला मदत करेन. तुमच्या मुलांना नोकरी लावेन. पण तिचा हेतू काहीतरी वाईट दिसतोय म्हणून मी नकार दिला आणि तिथून खाली आलो. तीही नंतर खाली आली. कुठलीही प्रतिक्रिया न देता बस पकडून पुण्याला ती निघून गेली. खरं तर तो तिचा शांतपणा माझ्या अंगावर काटा आणणारा होता. वाटलं होतं बायको मुलांना सगळं सांगावं, पण घरात वाद होतील, मुलं मोठी झालीत, ते माझ्याबद्दल काय विचार करतील या हेतूनं मी शांत राहिलो. काही दिवसांनी तिने माझ्या पत्नीला फोन करून सांगितलं, आम्ही पुण्यातून काशी विश्वनाथ दर्शनाला जाणार आहोत. मी अमोलला माझ्यासोबत माझा भाऊ म्हणून घेऊन जाईन. पत्नीनं तिला विचारलं, अजून कोण आहे सोबत? त्यावर तिने एक मैत्रीण, तिचा नवरा व त्यांची मुले आहेत असं सांगितलं.
माझ्या पत्नीनं देवदर्शनाचा विचार करून मला त्यांच्यासोबत जायला सांगितलं. मी नाहीच म्हणत होतो, पण पत्नी बोलली, देवदर्शन घेण्यासाठी बोलवत आहे, तुम्ही नक्की जा. तिचं ऐकून मी पुण्यात आलो. बस स्टॉपवर उतरलो, जिथं ती मला घ्यायला आली. तेव्हा तिनं मला एक नवीन मोबाईल दिला आणि माझा फोन तिच्याकडे घेतला आणि मला म्हणाली, तू माझ्या घरी राहा आता. माझा मोबाईल तिच्याकडे असल्यामुळे मला माझ्या घरच्यांसोबत कुठलाही संपर्क राहिला नाही. घरी पोहोचल्यानंतर अचानकच ती मला म्हणाली, माझी मैत्रीण म्हणजेच मैत्रिणीच्या फॅमिलीचे येणे कॅन्सल झाले, त्यामुळे आपण दोघेच आता देवदर्शनासाठी जाणार आहोत. आपल्या दोघांचेच तिकीट बुक केले आहे. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी मोडलं होतं. मी अस्वस्थ झालो, पण बाहेर कशीही दिसणारी तिची कृत्रिम शांतता मला धाक घालत होती. तिच्या घरात रात्री मी जेव्हा झोपलो तेवढ्यातच तिने मला काहीतरी गुंगीचं औषध प्यायला दिलं. क्षणात माझ्या अंगात विलक्षण अशक्तपणा जाणवू लागला. आज ती माझ्याजवळ येऊ लागली व माझ्यावर अत्याचाराचा प्रयत्न ती करू लागली. मी जोरातच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तिथून बाहेर पडू लागलो, पण तिने माझा हात पकडला व मला म्हणाली, इथून जर तू गेलास तर तुला इथेच काहीतरी करेन, तुझ्या बायको मुलांना त्रास देईल, म्हणून मी जे सांगते आहे तसेच वागायचे. आता मात्र माझ्या अंगात भीतीचं वादळच उसळलं. 26 फेब्रुवारी 2025चा तो दिवस होता. तिने मला धमक्या देऊन विमानात बसवलं आणि काशी विमानतळावर नेलं. तिथे पोहोचल्यानंतर ती मला म्हणाली, आता तू माझ्या कब्जात आहेस, कुरकुर केलीस तर तुझं पूर्ण कुटुंबच आता मी उद्ध्वस्त करेन. तिथे गेल्यानंतर तिने मला एका पंडिताच्या समोर उभं केलं आणि त्यांना माझ्याबद्दल वाईट सांगायला लावलं. मी तिथे गेल्यानंतर हॉटेलमध्ये वेगळी रूम मागितली, पण ती मलाच ओरडली, आपण एकाच खोलीत राहायचं म्हणत तिनं मला स्वतःच्या खोलीतच ठेवलं. थोडा सुद्धा शहाणपण दाखवलंस तर घरी जाण्याची जागा ठेवणार नाही म्हणत तिने माझ्यासोबत जबरदस्ती जवळीक करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. तितक्यातच माझ्या पत्नीचा मला फोन आला. मी सोबत खोटं बोलायला सांगितलं. मी किती कष्टात आहे हे मला माझ्या पत्नीला सांगता येत नव्हतं. आपण सगळे मिळून आलो आहोत असंच सांगायला तिने मला भाग पाडलं. मी आतून पूर्णपणे तुटत होतो. ज्या ठिकाणी राहिलो त्या ठिकाणी रात्री तिनं मला बेशुद्ध करून माझे फोटोज काढून घेतले, विचित्र व्हिडिओज बनवले. जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा मी अर्धनग्न अवस्थेत होतो. माझ्यासोबत जे घडतंय ते बघून मला धक्काच बसत होता. 3 दिवसांनी आम्ही परत पुण्याला आलो. तिथे तिने मला थेट कल्याण ज्वेलर्सला नेलं. एक सोन्याची अंगठी माझ्या बोटात घातली आणि मला म्हणाली, जे झालंय ते कोणाला सांगितलं तर तुझी सर्वत्र बदनामी करीन, त्यामुळे तू आता माझ्यासोबत लग्न करून घे. तिचे असे बोलणे ऐकून मी पूर्णपणे भयभीत झालो होतो. अखेरीस कसाबसा बस पकडून मी माझ्या घरी चंदनगडला पोहोचलो. घरी जाऊन सगळा खरा प्रकार मी माझ्या पत्नीला सांगितला. माझ्या पत्नीला देखील मोठा धक्काच बसला. तिला फोन करून खूप सुनावले. आम्ही दोघांनी मिळून तिच्या वस्तू कोल्हापूरला परत केल्या आणि तिच्यासोबत कायमचे संबंध तोडले. काही दिवस घरात शांतता होती, पण नंतर वेगवेगळ्या नंबरवरून मला कॉल यायला लागले. 2 लाख रुपये दे, नाहीतर तुझे ते फोटो व्हायरल करीन. मी खूप लोकांना असं फसवलं आहे, तुलाही सोडणार नाही, तुझ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन. सगळे माझ्या ओळखीतलेच आहे, शिक्षा भोगायला तयार राहा. आता मात्र मी खूप घाबरलो. माझ्या पत्नीला सांगितले तेव्हा तिनं मोठ्या हिमतीनं माझी साथ दिली आणि मला या विरुद्ध लढा देण्यासाठी बोलू लागली. माझा तर धीर सुटत होता, पण तरी परिवार सोबत होता म्हणून तिच्या धमक्यांना न घाबरता शेवटी मी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात तक्रार दिली. तेव्हाच काही पोलिसांनी सांगितलं की तिच्यावर याआधीही एक गंभीर गुन्हा नोंद आहे. मला थोडासा दिलासा वाटला.
मी आता मीडियासमोर येऊन माझ्यासोबत घडलेला पूर्ण प्रकार सांगितला तेव्हा मला धक्काच बसला की माझे बोल ऐकून असे अनेक पुरुष माझ्यासोबत उभे राहिले ज्यांच्यासोबत असाच अत्याचार घडला होता. काहींकडून तर मला कळले की त्या स्त्रीचे 2-3 लग्न झाले होते. असे अनेक पुरुष होते ज्यांना ती तिच्या जाळ्यात फसवत होती. त्यांच्याकडून सोनं पैसे घेऊन त्यांनाच धमकावत होती. बळजबरीनं तिच्यासोबत लग्न करायला सांगत होती. पुरुषाची इच्छा नसतानाही त्यांच्यासोबत बळजबरीनं ती संबंध बनवायची. व्हिडिओ फोटो काढून त्यांनाच ब्लॅकमेल करायची. आज मीच एकटा नाही, माझ्यासोबत असे अनेक पुरुष आले आहेत जे या अत्याचाराला सामोर गेले आहे आणि तेही न्याय मागत आहे. किमान माझा आवाज आज कुणीतरी ऐकतोय आणि न घाबरता न्याय मागतोय. ती वकील नाही, ती फक्त इथे येऊन फोटोज काढून समोरच्याला फसवते, पैसा लुबाडते, लोकांचे संसार मोडते. अद्यापही पोलिसांनी तिला पकडलेले नाही. तिच्यावर फक्त तक्रारच नोंद झाली असून लवकरात लवकर तिची चौकशी होऊन तिला अटक व्हावी इतकीच आता आमची सगळ्यांचीही इच्छा आहे. गेले 6-7 महिने आम्ही खूप त्रासात आहोत, पण आता तिला अटक व्हावी, आम्हाला न्याय मिळावा इतकीच प्रार्थना देवाकडे करतो. आज मी हिम्मत करून तिची तक्रार दाखल तर केली, मीडियासमोर बोललो म्हणून अजून बरेच पुरुष माझ्यासोबत उभे आहेत. कधी काळी तेही या स्त्रीला बळी पडले. प्रत्येकाचा संसार आहे, प्रत्येकाला तिच्या मागण्या पूर्ण करायला वेळ नाही. त्यामुळे प्रत्येक पुरुषाला न्याय हवाय आणि लवकरात लवकर तिला अटक व्हावी. आज तीच स्त्री आपले सगळे आरोप आमच्या पुरुषांवर लावते की आम्हीच तिला फसवले आणि ती खूप चांगली आहे, खूप सभ्य आहे, तिला आम्ही फसवतोय. सगळे आरोप ती फेटाळते आहे. तुम्हाला काय वाटतं, आम्ही खोटं बोलतोय का? होईल का तिला अटक? मिळेल का आम्हाला न्याय? खरं तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी हे जे सांगतोय कारण माझ्यासारखा एखादा साधा विश्वास ठेवणारा माणूस पुन्हा अशा जाळ्यात अडकवू नये. लोकांचे मुखवटे ओळखणं खूप जास्त कठीण आहे. आपल्याला भावाप्रमाणे वागते, मदत करीन म्हणते, कुटुंबात मिसळते, पण आतून कोणते हेतू दडलेले आहेत हे कळण्याआधीच आयुष्य आपलं पूर्णपणे बदलून जातं. मी अजूनही या धक्क्यातून सावरतोय, पण किमान माझी ही गोष्ट सांगण्याचं धैर्य मला मिळालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या बायकोमुळे. आज तिने साथ दिली म्हणूनच आज आमचा संसार वाचला आहे. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये द्या. सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या.